कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात असे म्हटले आहे, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारिले, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला, ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या? ख्रिस्त शिष्यांसह रस्त्याने जात असताना त्यांना एक जन्मांध मनुष्य दिसला। तेव्हा शिष्यांनी त्याला वरील प्रश्न विचारिला। खरे तर शिष्यांचा प्रश्न अगदी बालिश होता। जर एखादा मनुष्य जन्मतःच अंध असेल तर तो त्याच्या पापाचा परिणाम कसा असू शकेल? त्याने काय त्याच्या मातेच्या उदरात पाप केले म्हणून देवाने त्याला जन्म घेताना अंध जन्मास घातले? कोणा मनुष्याने काही चूक केली म्हणून देवाने त्याला शिक्षा केली तर ती बाब निराळी? अशी उदाहरणे आहेत। शिष्यांच्या या प्रश्नाचा दुसरा अर्थ असाही निघू शकतो की त्या मनुष्याने आपल्या आधीच्या जन्मात पाप केले असावे म्हणून परमेश्वराने त्याला या जन्मात शिक्षा म्हणून अंधत्व दिले असावे। परंतु हे शक्य नाही, कारण मनुष्याचा पुनर्जन्म होतो ही केवळ एक अंधश्रद्धा आहे। वचन सांगते, भूतलावर जन्म घेणाऱ्या मानवाला एकदाच मरणे व त्यानंतर न्याय नेमून ठेविले आहे, त्याला दुसरा जन्म मिळत नाही। तेव्हा त्या मनुष्याने पूर्वीच्या जन्मात पाप केले म्हणून तो जन्मतः अंध जन्मला असे म्हणणे चुकीचे आहे। शिष्यांचा आणखी एक तर्क होता की त्या मनुष्याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे तो तसा जन्मला असेल, परंतु देवाचा नियम असा नाहीच मुळी। मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल। याचा अर्थ मनुष्य जे काही करीतो त्याचा परिणाम त्यालाच भोगावा लागतो। एहेजकेल 18:20 मध्ये स्पष्ट लिहिले आहे, जो जीवात्मा पाप करील तोच मरेल। मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलाच्या पातकाचा भार वाहणार नाही। नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल, दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल। महत्त्वाचे म्हणजे देवाने पापाची शिक्षा ठरविलेली आहे व ती आहे मरण, तेही सार्वकालिक मरण, अर्थात नरकाग्नीत टाकले जाणे। एखाद्या व्यक्तीने पाप केले म्हणून त्याच्या लेकरावर मरण येत नाही, अथवा मुलाने पाप केले म्हणून बापावर मरण येत नाही। त्याचप्रमाणे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेविला म्हणून त्याचा मुलगा नीतिमान ठरत नाही, अथवा मुलाने विश्वास ठेविला म्हणून बाप नीतिमान ठरत नाही। माझ्या आईवडिलांचे नीतिमत्व मला तारण देऊ शकत नाही। तारण प्राप्त करण्यासाठी मला स्वतःलाच माझ्या पापांचा पश्चाताप करावयास हवा व देवापुढे माझ्या पापांची कबुली माझ्याच मुखाने द्यायला हवी। शिवाय मी ख्रिस्ताच्या अर्पणावर व त्याने सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे माझ्या पापांची क्षमा होईल व मला सार्वकालिक जीवन मिळेल। हे सत्य समजण्यास व स्वीकारण्यास परमेश्वर आपणास कृपा पुरवो। धन्यवाद।